नमस्कार. टेट एक्झाम 2025 या परीक्षेची परिपूर्ण तयारी कशी करावी? परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात व परीक्षेमध्ये अपयश येऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी टाळाव्यात, या विषयावरती आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. परीक्षेचा अभ्यास करताना मी कशी तयारी केली, जे यशस्वी झालेत त्यांनी कशी तयारी केली व जे अयशस्वी झालेत ते का यशस्वी झाले नाहीत, या गोष्टींचा सारासार विचार करून त्यांच्याशी चर्चा करून हा व्हिडिओ मी बनविलेला आहे. आमच्या अनुभवाचा आपल्याला फायदा व्हावा व आपण निश्चितपणे 2025मध्ये आयोजित टेट एक्झाम या परीक्षेमध्ये आपण यशस्वी हो, यासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. सर्वप्रथम टेट एक्झाम काय हे आपण समजून घेऊयात. शिक्षक होण्यासाठी जी परीक्षा आहे त्या परीक्षेला टेट एक्झाम असे म्हणतात. ही एक्झाम मे किंवा जून या कालावधीमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण या परीक्षेची परिपूर्ण तयारी कशी करावी व कमी वेळेत यश कसे मिळवावे, या गोष्टीवरती, या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम टेट एक्झाम 2025मध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावे, या गोष्टी आपण अगोदर समजून घेऊयात. सर्वप्रथम कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला अगोदर त्या परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणे गरजेचे असते. टेट एक्झाम या परीक्षेचा अभ्यास आपल्याला समजून घ्यायचा झाल्यास सदरील परीक्षा ही 200 गुणांची असते. परीक्षेसाठी वेळ हा 2 तासाचा असतो. 200 प्रश्न असतात. यामध्ये अभियोग्यतेचे 120 प्रश्न आणि बुद्धिमत्ता या विषयाचे 80 प्रश्न असे एकूण 200 प्रश्न आपल्याला या परीक्षेमध्ये येत असतात. यामध्ये अभियोग्यतेमध्ये गणितीय क्षमता, तर्क क्षमता, वेग आणि अचूकता, इंग्रजी भाषिक क्षमता, मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व या घटकावरती आधारित प्रश्न यामध्ये येतात. साध्या आणि सरळ सोप्या शब्दामध्ये सांगायचं तर गणित, इंग्रजी, मराठी आणि बालमानसशास्त्र या घटकावरती आधारित प्रश्न आपल्याला या 120 गुणासाठी विचारले जातात. त्यानंतर बुद्धिमत्ता या विषयामध्ये आकलन, वर्गीकरण, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, समसंबंध, कूटप्रश्न, क्रम श्रेणी, तर्क व अनुमान या घटकांचा बुद्धिमत्ता या विषयामध्ये समावेश होतो. सर्वप्रथम आपण अभियोग्यता या 120 गुणासाठी कशी तयारी करायची याचा थोडा उहापोह करूयात. गणित या विषयासाठी आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. गणित हा विषय वाचून नाही तर त्या उदाहरणांचा सराव करून आपण त्यामध्ये अचूकता मिळवू शकतो आणि गणिताच्या उदाहरणांचा जितका जास्त आपण सराव करू तितका आपल्याला ते उदाहरण सोडवण्यासाठी कमी वेळ लागतो. गणितासाठी आपल्याला सराव करायचा असेल तर आपण RS साखरेवाल सरांचे गणिताचे पुस्तक या ठिकाणी आपण वापरू शकतो. आपण इतर पुस्तकांचा विचार केला तर परीक्षा ही कोण कंडक्ट करते हे खूप महत्त्वाचं आहे. टेट एक्झाम IBPS द्वारे आयोजित केली जाते. IBPS ही जी संस्था आहे ही बँकेच्या परीक्षांचं आयोजन करत असते.
मागील 2023मधील जी IBPSने घेतलेली जी टेट होती, त्या टेटचे आयोजन IBPSने केले होते. त्यामध्ये त्यांनी बँकिंग पॅटर्नचा अवलंब या परीक्षेसाठी केला होता. बुद्धिमत्ता असेल, गणिताचे प्रश्न असतील, इंग्रजी असेल, मराठी असेल किंवा आपला बालमानसशास्त्र असेल. गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण बँकेच्या झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा त्या उदाहरणाचा आपण या ठिकाणी सराव करू शकतो. त्या घटकांचा सराव करून आपण गणितामध्ये यश मिळवू शकतो, गणितामध्ये चांगले गुण या ठिकाणी मिळवू शकतो. तर त्यामध्ये गणित या विषयासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा आहे सराव. त्यानंतर येतो आपला इंग्रजी हा विषय. इंग्रजी विषयाची तयारी करण्यासाठी आपल्याला बक्षी सरांचं इंग्रजीचं पुस्तक वापरता येईल, परंतु वेळ कमी आहे. त्यामुळे आपण इंग्रजीच्या प्रश्नासाठी सुद्धा बँकेचे झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये इंग्रजीचे जे प्रश्न आहेत, फाइंड द एरर किंवा क्रमाने वाक्य लावा, उतार्यावरचे प्रश्न, असे जे प्रश्नांचे वेगवेगळे स्वरूप आहे ते समजून घेण्यासाठी, त्यांचा आपल्याला फायदा होण्यासाठी आपण बँकेच्या झालेल्या प्रश्नपत्रिका इंग्रजी विषयाच्या सोडवणं सर्वात महत्त्वाचं असेल आणि सर्वात फायदेशीर ते असेल. या ठिकाणी तुम्ही ग्रामरचे नियम पाठ करून किंवा आपण जे पारंपरिक पद्धतीने इंग्रजी तयारी करतो तशी तयारी या ठिकाणी आपल्याला करता येणार नाही. मुळात IBPS इंग्रजीसाठी, गणितासाठी असेल, मराठीसाठी असेल किंवा बालमानसशास्त्रासाठी असेल, उपयोजनात्मक प्रश्नांचा जास्त वापर करते. त्यानंतर आहे मराठी. मराठीसुद्धा त्यांची IBPSने घेतलेली जी मागची टेट होती त्यामध्ये सुद्धा उपयोजनात्मक प्रश्न जास्त होते. क्रमाने वाक्य लावा, वाक्यातील चुका शोधा, शुद्ध शब्द. या ठिकाणी IBPS सरळ आपल्याला व्याकरणाचे प्रश्न विचारत नाही, तर उपयोजनात्मक त्या घटकावरती आधारित प्रश्न आपल्याला विचारत असते. त्यामुळे आपण यासाठी सुद्धा प्रश्न सोडवण्याचा जास्त सराव करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्र विषयाची तयारी करताना कन्सेप्च्युअल रीडिंग आपण थोडीफार केली तर चालेल, परंतु बालमानसशास्त्राचे जे सर्व जे प्रश्न आहेत IBPSने 2023च्या टेटमध्ये विचारलेले ते सगळे उपयोजनात्मक होते. त्यामध्ये कुठेही ही उत्पत्ती कोणी शोधली किंवा कोहलरबर्गचा सिद्धांत, अशा प्रकारचे संकलात म्हणजे कन्सेप्टिव्ह क्वेश्चन या ठिकाणी विचारलेली नाहीत. त्यांनी उपयोजनात्मक, वर्गात विद्यार्थी रडत आहे त्याला शांत करण्यासाठी आपण काय करू शकतो, खाली 4 पर्याय दिलेले असतात, त्यातून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे तुम्ही शिक्षक झाल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे म्हणजे तुमचं वर्तन असायला हवं, तुम्ही काय निर्णय घ्यायला हवेत, प्रॅक्टिकल डिसिजन त्या ठिकाणी आपल्याला घेणं गरजेचं असतं. त्याच प्रश्नांचा समावेश परीक्षेमध्ये केलेला आहे. त्यामुळे मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र या विषयांचा आपण उपयोजनात्मक दृष्टीने जास्त अभ्यास करावा. 120 प्रश्नापैकी या ठिकाणी मार्क येतात आणि हे 120 पैकी तुम्ही या ठिकाणी 90, 85, 95, 100 अगदी आरामात मिळवू शकता. खरी जी मेहनत आहे आपली ती आहे बुद्धिमत्तेमध्ये. कारण की बुद्धिमत्तेमध्ये IBPSची जी काठिण्य पातळी आहे, IBPS उच्च लेवलची ठेवते. म्हणजे IBPS सोपी बुद्धिमत्ता विचारत नाही. पझल असतील, कूटप्रश्न असतील, लयबद्ध मांडणे असतील, सांकेतिक भाषा असेल, वर्गीकरण असेल, आकलन असेल, नातेसंबंध असेल, तर याचे जे प्रश्न आहेत एकाच सेटवरती 5 प्रश्न असतात आणि आपल्याला त्याचा सराव करणं खूप गरजेचं असतं. IBPSच्या बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचं जर आपल्याला स्वरूप समजून घ्यायचं असेल तर बँकेचे झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहे ना त्या आपण
जास्तीत जास्त सोडवायला हवेत. त्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये कोडिंग, डिकोडिंग, ॲनॉलॉजी, ब्लड रिलेशन्स, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, सिलोलिझम, वेन डायग्राम, अल्फाबेटिकल, अल्फा न्यूमेरिक सिरीज, क्लासिफिकेशन, डायरेक्शन सेन्स, पझल्स या घटकांचा समावेश होतो. खरी मेहनत जी आहे आपल्याला यशस्वी होण्यासाठी ती आहे बुद्धिमत्ता या विषयामध्ये. आणि बुद्धिमत्ता हा असा विषय आहे जो आपण वाचून कव्हर करू शकत नाही. बुद्धिमत्तेमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला सराव सर्वात महत्त्वाचा आहे. सराव. टेट एक्झामसाठी एकंदरीत तुम्हाला जर यशस्वी म्हणजे 140+, 160+ जायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे सराव. बुद्धिमत्ता आणि गणिताच्या प्रश्नात. बुद्धिमत्ता 80 मार्कासाठी आणि गणित 30 मार्कासाठी धरून चला. या 2 विषयावरती तुम्ही मेरिट क्लिअर करू शकता. त्यामुळे आपण बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. तुम्हाला घटक समजल्यानंतर तुम्ही त्या घटकाचे मिनिमम एक घटकाचे हजार प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे. प्रश्न सोडवायचे का? तर प्रश्न सोडवल्यामुळं आपली जी गती आहे प्रश्न सोडण्याची आणि प्रश्न सोडताना विचार करण्याची ती वाढते. मुळात आपल्याला या परीक्षेमध्ये वेळ खूप कमी पडतो. कारण बुद्धिमत्ता आणि गणिताच्या प्रश्नासाठी सराव जर नसेल तर खूप वेळ लागतो आणि तो वेळ कमी करण्यासाठी आपल्याला बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील, गणिताचे असतील, सराव करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी वाचून काही फायदा नाही. आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना ते वेळ लावून सोडा. म्हणजे आज जो प्रश्न तुम्ही सोडवला आहे, एखादा नातेसंबंधावरचा तुम्ही प्रश्न सोडवला, त्याला आज तुम्हाला 1 मिनिट हा वेळ लागतो. परत उद्या सोडवल्यानंतर त्या घटकावरचे प्रश्न सोडताना तो 50 सेकंद, 30 सेकंद असा तुम्हाला कमी करता यायला हवा. आणि तो कमी करायचा असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा आहे सराव. तुमच्या यशाचं टेट 2025 तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचा जास्तीत जास्त सराव करणे आणि तो सुद्धा वेळ लावून. ज्याने बुद्धिमत्ता कव्हर केली तो आजच शिक्षक झालेला आहे. माझ्या अनुभवावरून मी सांगतो. बुद्धिमत्तेसाठी मग आपल्याला काय रेफरन्स वापरता येईल याचा जर आपण विचार केला तर बँकिंगच्या झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहे बुद्धिमत्ताविषयीच्या त्या आपण सोडवायच्या. खूप साऱ्या प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत आणि त्या सोडवल्यानंतर तुम्हाला दुसरं काही वापरण्याची जास्त गरज पडणार नाही. जर तुम्हाला वापरायला वेळ मिळाला तर RS अग्रवाल सरांचं बुद्धिमत्तेचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. तसंच वराडे सरांचं बुद्धिमत्तेचं प्रश्न जे पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि जेवढे जास्त उदाहरणं तुम्ही सोडवाल तेवढे तुम्ही यशाच्या जवळ जाल हे निश्चितपणे मी सांगू शकतो. त्यानंतर जर आपल्याला नॉन व्हर्बल बुद्धिमत्ता विचारली त्यामध्ये फिगर क्लासिफिकेशन, फिगर ॲनॉलॉजी, फिगर सिरीज, फिगर कंप्लेशन, एम्बेडेड फिगर्स, मिरर इमेजेस, वॉटर इमेजेस यामध्ये आकृत्यांचा समावेश असतो. यासाठी सुद्धा सरावाचीच गरज आहे. आता आपण या विषयावरती बोलताना आपल्याला काय काय करायचं आहे हे आपण समजून घेऊया. टेट एक्झाम 2025च्या यशस्वी तयारी करताना यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? सर्वात अगोदर आपल्याला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. परीक्षेचं स्वरूप समजून घेतल्यानंतर मागील वर्षीच्या ज्या टेटच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं विश्लेषण करायचं आहे. म्हणजे कोणत्या घटकावरती किती प्रश्न आलेत आणि कोणत्या विषयाचे, विषयानुसार आणि विषयातील घटकानुसार आपल्याला विश्लेषण त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर
वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. वेळेचं नियोजन करा आणि वेळेचं नियोजन करताना प्रत्येक विषयाला न्याय द्या. कोणत्याही विषयाला दुर्लक्षित करू नका. आता टेट 2025ची जर तुम्ही तयारी करत असाल तर वेळेचं नियोजन कसं करावं हा आपल्याला प्रश्न पडू शकतो. मी म्हणेन तुमचं वेळ जर 6 तास असेल, 8 तास असेल, 5, 4 जे काही तुम्हाला उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्हाला जे तर माझं मत असं आहे की ज्या विषयाला जास्त वेटेज आहे त्या विषयाला आपण जास्त वेळ देणं खूप गरजेचं आहे. आपला जो बुद्धिमत्ता जो विषय आहे त्या विषयाला या परीक्षेमध्ये 200 पैकी 80 मार्काचं वेटायचं. तर मग आपण सर्वात जास्त वेळ हा बुद्धिमत्तेसाठी दिला पाहिजे. आणि बुद्धिमत्ते या विषयासाठी वेळ काय द्यायचा आहे, कारण की बुद्धिमत्तेचे प्रश्न आपल्याला वाचून समजणार नाहीत, तर त्या प्रश्नांचा, त्या घटकावरील प्रश्नांचा आपल्याला सराव करावा लागेल. त्याच वेळेस आपल्याला ते प्रश्न समजतील आणि अगदी कमी वेळेत सोडवता येतील. त्यामुळे 70% वेळ हा आपण बुद्धिमत्ता या विषयासाठी 60 ते 70% देणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे गणित. गणिताला तुम्ही इकडे 60 दिले तर गणिताला 10% ते वेळ द्या, 10 ते 15%. त्यानंतर येतो आपलं इंग्रजी. इंग्रजीचं आपण वाचण्यापेक्षा ग्रामर पुस्तकं वगैरे आपण जे तर झालेली इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. मराठीचं सुद्धा तसंच. आणि बालमानसशास्त्र किंवा जी टीचिंग ॲप्टिट्यूड सायकोलॉजी आहे त्याचा आपण उपयोजनात्मक प्रश्नांचा आपण सराव करायचा आहे. त्यासाठी आपण TETच्या झालेल्या प्रश्नपत्रिका, CTETच्या झालेल्या प्रश्नपत्रिका, या प्रश्नपत्रिकेत आलेले जे प्रश्न आहे त्यांचा आपण सराव करावा. आपण या ठिकाणी वाचत जर बसलो बालमानसशास्त्र तर आपला खूप वेळ त्यामध्ये जाईल आणि त्याला पाहिजे तितकं वेटेज नाही. आणि जे आहे त्यामध्ये 15-20 प्रश्न आले तर त्यातले तुम्ही कुठलाही अभ्यास न करता फक्त उपयोजनात्मक विचार करून 20 प्रश्न आले तर त्यातले मिनिमम 17-18 तुमचे बरोबर येतात. त्यामुळं तुम्हाला जास्त वेळ देण्याची गरज भासत नाही. आपल्याला सर्वात जास्त वेळ जो द्यावा लागणार आहे तो बुद्धिमत्ता या विषयासाठी. त्यानंतर गणित, त्यानंतर बालमानसशास्त्र आणि मराठी आणि इंग्रजी. आपलं जर गणित परफेक्ट असेल तर आपण गणिताचा वेळ बुद्धिमत्तेला देऊ शकतो. बुद्धिमत्ता परफेक्ट असेल तर तो वेळ गणिताला देता येईल. म्हणजे वेळ तुमचा कोणता विषय हँड आहे त्यानुसार तुम्ही त्याचं नियोजन करू शकता, परंतु बुद्धिमत्तेला सर्वात जास्त वेळ हा द्यायचा आहे. त्यानंतर भरपूर प्रश्नांचा सराव करणं खूप गरजेचं आहे. आपण या परीक्षेची तयारी करतोय तर या परीक्षेच्या यशाचं गमक मी म्हणेल फक्त सराव आणि सराव. या परीक्षेत वाचनापेक्षा प्रश्न जास्तीत जास्त सोडणं आणि त्या प्रश्नाचा सराव करणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण जर प्रश्न जास्त सोडले तर आपण ते कमी वेळेत सोडू शकतो. आपल्याला प्रश्न सोडण्याची गती या ठिकाणी येते. त्यानंतर समोरचा मुद्दा आहे आपला टेस्ट सिरीज सोडवा व विश्लेषण करा. आता आपण असं समजून चालू, आता 1-1.5 महिन्यात पेपरसाठी बाकी आहे तर आपला भरपूर सारा अभ्यास झालेला आहे, परंतु आपल्याला कॉन्फिडन्स नाही. आपल्याला पेपरचा कॉन्फिडन्स येण्यासाठी आपण टेस्ट सिरीज सोडणे खूप गरजेचे आहे. टेस्ट सिरीज सोडल्यानंतर तुम्हाला कोणत्या विषयात किती मार्क येतात, कोणत्या विषयात कमी येतात, कोणत्या विषयात जास्त येतात याचं विश्लेषण केल्यानंतर तुम्हाला तुमचे कच्चे दुवे शोधता येतात आणि त्यावर तुम्हाला काम करता येईल आणि तुमचा आत्मविश्वाससुद्धा त्याने वाढीला लागतो. सराव प्रश्न सोडताना ते वेळ लावून सोडवा, नुसते सोडायचे म्हणून सोडू नका. बुद्धिमत्तेचे प्रश्न, सगळे प्रश्न सगळ्यांना सोडता येतात, परंतु आपल्याला ठरवून दिलेल्या वेळेत सोडता येणं खूप गरजेचं आहे. आणि ज्याला ठरवून दिलेल्या वेळेत सोडता येते
तोच या परीक्षेत यशस्वी होऊ शकतो. बुद्धिमत्ता विषयासाठी वाचनापेक्षा वेळ लावून प्रश्न सोडवण्याचा सर्वात जास्त सराव करावा. दर्जेदार संदर्भ साहित्याचा वापर करावा. मी या ठिकाणी तुम्हाला साहित्य कोणतं वापरायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. बुद्धिमत्ता गणित व इंग्रजी विषयासाठी बँकिंग परीक्षेच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव करावा. या ठिकाणी सराव खूप महत्त्वाचा आहे आणि बँकेत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण सोडवल्या पाहिजेत. कारण परीक्षा ही IBPS कंडक्ट करणार आहे आणि मागची टेट पाहता बँकेचा पॅटर्न IBPSनं या ठिकाणी टेटसाठी ठेवला होता. आपण टेट 2025 या परीक्षेची तयारी करत आहोत. या परीक्षेची तयारी सुरुवात करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या मनात सकारात्मक विचार ठेवणे खूप गरजेचे आहे. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. सकारात्मक विचार ठेवल्यानंतर तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होतो आणि तुम्ही निश्चित यशस्वी होता. जो सकारात्मक विचार करेल त्यालाच यश या ठिकाणी मिळेल. सकारात्मक विचार केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढला तर आपल्याला पेपर चांगला जातो. त्यामुळे सगळ्यांनी परीक्षेची तयारी करताना सकारात्मक विचार हा ठेवायचा आहे की मी या परीक्षेमध्ये यशस्वी होऊन माझी शिक्षकपदी नियुक्ती होणार आहे आणि तुम्हा सर्वांची शिक्षकपदी नियुक्ती होईल हा मला विश्वास आहे. सकारात्मक विचार केल्यामुळे आपल्याला आत्मविश्वास मिळतो, आपण आनंदी राहतो, प्रेरणा आपल्याला त्यातून मिळते, आपली मनस्थिती त्या ठिकाणी मजबूत राहते, आपण आपल्या ध्येयाप्रती जागरूक राहतो, आपण आशावादी राहतो, आपण कल्पना करू शकतो आणि या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या परीक्षेच्या तयारीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. टेट एक्झाम 2025 ची तयारी करताना कोणत्या चुका टाळायच्या ज्यामुळे आपण यशस्वी होण्यापासून दूर जाऊ. वेळेची नियोजन न करता तयारी करू नये. सराव प्रश्न सोडताना वेळ न लावता सोडणे. बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नांचा सराव न करता नुसते वाचणे. दर्जेदार संदर्भ साहित्याचा वापर न करणे. यासाठी पण मार्केटमध्ये खूप सारे बुक्स अवेलेबल असतात, परंतु ते जे बुक्स निवडताना आहे तर IBPS लेव्हलचे प्रश्न त्यामध्ये आहेत का, त्यांनी तशी तयारी आपल्याकडून करून घेतलेली आहेत का, त्या दर्जाची पुस्तकं आहेत का, आपल्याला हे तपासून ते पुस्तकं घ्यायचे आहेत. आणि एका विषयाचं एकच पुस्तक घ्या, भरपूर सारे पुस्तकं घेऊ नका, भरपूर सारे कोर्स क्लासेस जॉईन करू नका. परीक्षेबाबत नकारात्मक विचार करून वेळ वाया घालणे. आपण जर निगेटिव्ह विचार केला तर आपला वेळ हा वाया जातो. त्यामुळं सकारात्मकता आपल्यामध्ये जिवंत ठेवा आणि यश मिळवा. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही या ठिकाणी रोखू शकत नाही. टेस्ट सिरीज न सोडविणे व सोडविलेल्या टेस्ट सिरीजचे विश्लेषण न करणं. परीक्षेच्या तयारीसाठी टेस्ट सिरीज सोडवणे व त्यांचे विश्लेषण करणे खूप गरजेचे आहे. परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत नुसता विचार करून वेळ वाया घालणे. नुसता विचार करून वेळ वाया घालवू नका. पूर्ण तन मन धनाने परीक्षेची तयारी न करणे. आपण टेट 2025ची तयारी करत असाल तर तुमच्या मनामध्ये कुठलाही संदेह न ठेवता परीक्षेची तयारी करा पूर्ण झोकून, तरच तुम्हाला यश मिळेल. क्लास न लावता यशस्वी होता येत नाही हा विचार करणे.
भरपूर सारे विद्यार्थी या परीक्षेमध्ये क्लास न लावता यशस्वी झालेले आहेत. तुम्ही क्लास लावू शकत असाल तर निश्चित लावा, त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल. परंतु जर तुमची आर्थिक परिस्थिती नसेल किंवा तुम्हाला ते शक्य नसेल तर हा मनात विचार आणू नका, क्लास लावलो तरच यशस्वी होतो असं काही नाही. सर्व काही तुमच्या प्रयत्नावरती, तुमच्या सरावावरती, तुम्ही परीक्षेची तयारी कशी करता यावरती तुमचं यश अवलंबून आहे. विषयवार नियोजन व तयारी न करणे. परीक्षेसाठी नियोजन खूप महत्त्वाचं आहे. वेळेचं व्यवस्थापन तुम्ही केलं पाहिजे तरच तुम्हाला या परीक्षेत यश मिळेल. सर्वांना, माझ्या विद्यार्थी मित्रांना, मैत्रिणींना टेट 2025 या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही शिक्षक झाल्यानंतर परत भेटू. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही परीक्षेची तयारी केली तर तुम्हाला शिक्षक होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. कोणत्या गोष्टी टाळायच्यात आणि कोणत्या गोष्टी करायच्यात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर पूर्णपणे समजावून सांगितलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुमच्या टेटची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, त्यांनाही या गोष्टी कळू द्या. आणि तुमचे काही जर प्रश्न असतील परीक्षेच्या तयारीबाबतीत किंवा काही समस्या किंवा शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करा. त्या शंका, प्रश्न, त्यांची उत्तरे देण्याचा निश्चित मी प्रयत्न करेल. सर्वांना परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.